वाया संसार करश्याव बरी, काळाची तो फेरी निकट आली. संसार करू नका असं सांगितलं नाही. नका त्या जोरांडा पोरे, लेकरं बाळ काढून द्या, घरदार फुकून द्या असं सांगितलं नाही. पण हे करत असताना जास्त इतकी हव्यास नको संसारावर की जेणेकरून देव विसरला असेल. काम बंद करून भजन करा असं एकाही साधून सांगितलं नाही. आणि असं जरी एखादा महाराज सांगत असेल तर त्याला मला त्याचा नंबर द्या. कामामध्ये काम, उलट निष्ठेनं काम करणाऱ्या माणसांना पंढरपुरातल्या मालकांनी मानले. ते पंढरपूरला गेलेत नाही. संत शिरोमणी सावता महाराज, काय ताकद, आपल्या कर्मालाच भजन मानणारी माणसं. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अशा 27 स्त्रिया होऊन गेल्या. त्या 27 पैकी एक सांगतो, ती पंढरपुरातला मालक पुढे आल्यावर बी पाया पडली नाही. उलट पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात तिच्या 9 बाऱ्या पाया पडा. माय का गोळ्या संपल्या नाही कोणते काका, मी काय भेताडून थोडंच पडतो डोक्यावर. पुराण सांगते. आणि पुराण काय आमच्या बापाची जी आगिरी नाही. वारकरी संप्रदायामध्ये वेदाची निंदा करत नाहीत. वेदा निंदितो चांडाळ, शास्त्राची निंदा करत नाहीत. पण वेदाला आणि शास्त्राला जास्त डोक्यावर घेतलं नाही. पुराणाला मानले. तुका म्हणे तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पाहावे पुराणे विचारुनी. वेदांमथितार्थ गुह्यं शास्त्रानुवाद परिभयो. मतितान भयतति वेदं सुधिया शास्त्रं सुधिया निकालन्ते. छंदां परिभाषाति भया मुग्ध भयाति निजायन्ते. नक्तच सुधिया निकाल सुधिया वेदान् पुनितं भय जायो. शास्त्रान् पुनितं भय जायो. निरांजन भय पुराण, निरांजन भय पुराण, निरांजन भय पुराण. वेद शास्त्र पुराणाची आरती गातात. म्हणून वारकरी संप्रदायानं पुराण हृदयात ठेवलं. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पाहावे पुराणी उच्चारुनी. पुराण सांगतंय 27 बायकांपैकी एका माऊलीचा अधिकार 9 वेळेस पंढरपुरातला मालक तिच्या पाया पडा. कर्तव्य माणसाचं भजन आहे. ती एकदाही पडली नाही. आपले मालक 9 बाऱ्या तिच्या पाया पडले. म्हणून पंढरपुरातल्या मालकीनं 7व्या अवतारातल्या मालकीनीनं 4दा दर्शन घेतलं. रस्त्याने चलता चलता म्हणले, काय बाई येते तुम्ही तिच्या 9 बाऱ्या पाया पडले, ती एकदाही पडली नाही. काही म्हणू नको म्हणले सीते. आपल्याला तिनं पाया पडू दिलं हेच आपलं नशीब मोठं. तिचं नाव होतं लोपामुद्रा. सीतेने विचारलं असं तिच्याकडे काय. तिनं सांगितलं जगातल्या सर्व देवतेला ती एकच देवता ती मानते, तिचा पती. ब्राह्मी यती मूर्ते नाम माध्यानस्तु दिवाकरा. दिवाकरम जात सर्वानां त्रिकालम दर्शयामी. यत् परमेश्वर स्थितायां भ्रतारेव च चरणारविंद. ती 3 टाइम आपल्या मालकाचं दर्शन घेते. एवढी पुनीते, एवढी पुनीते. याच्याकरता मला वाकावं लागते. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. जिका भाग्याची आहे तिचा पती तिचा देव. मानी भ्रताराची बोली, धन्य जगी ती माऊली.
आपल्या मालकाच्या शब्दानुसार चालते तिला धन्यता दिलेली आहे. म्हणून वाचे नारायण वदे तू सादर, काळ पास साचार चुके जेणे. म्हणून काळाचा तडाखा चुकवायचा असेल तर त्या भगवंताचं स्मरण कर. एका जनार्दनी नको याता याती संसार फजिती जन्म दुःख. संसार करू नका असं म्हटले नाही, पण करत असताना अलिप्त कमळ जळी जैसे, सत्यवादी करी संसार सकळ. अलिप्त कमळ जळी जैसे, किंवा वस्ती कर वस्ती सियाला, प्रातकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी. अशा प्रकारचा संसार कर. याच्यात दुःख आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत, ऐसे जागवितो मना सरिषे जना सहित. म्हणून या संसारात यातायाती फार आहे. संसार करत असताना थोडासा वेळ काम बाजूला आटपल्याच्या नंतर मिळालेल्या वेळात तू कधी कधी भजन करत जाय. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने आजचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम सौभाग्यवती शकुंतलाबाई नारायणराव कुंटे देशमुख, सौभाग्यवती वैकुंठवासी, कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी, मातृगयावासी हे पोरावत त्या विश्वात्म्यात विलीन झाल्या. त्यांच्या आठवणीचा, त्यांच्या स्मरणाचा सोहळा, त्यांनी आपल्यावर केलेलं जीवाभावाचं प्रेम, खांद्याला खांदा लावून केलेल्या वैचारिक पातळी सांभाळून सर्व गोष्टीचा व्यवहार, प्रपंच असेल, परमार्थ असेल, सोऱ्याधाऱ्याची काही जी बांधिलकी असेल, या सगळ्या गोष्टी निमूटपणे आपल्या मालकाच्या खांद्याला खांदा लावून जगल्या. एके दिवशी निरोप आला, जावं लागलं. उपजल्या पिंडा मरण सांगा ते, आया सोय कधी नाना पडेगा, किराए का घर तो खाली करना ही पडेगा. देहा पाचाचा आणि लावसना, शेखी ज्याची त्याला देणे लागे. 5 लोकांकडनं घेतलंय, हे परत करावं लागते. प्रत्येकाला ही वेळ स्वीकारावं लागते. त्या अनुषंगानं त्या विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. त्यांच्या पश्चात आदरणीय सन्माननीय व्यापार क्षेत्रामध्ये गोड असं ज्यांचं नाविन्य असे आमचे रवी शेठ कुंठे देशमुख, बसवा खाली, तथा आदरणीय संतोषरावजी कुंटे देशमुख आणि सौभाग्यवती मनीषाताई ह्या वैकुंठवासी स्वर्गीय शकुंतलाबाईंच्या त्या कन्या आहेत. हा सर्व यांचा परिवार, विष्ट मित्र सज्जन सखी सोयरी धायरी आदी करून सर्वजण मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी आलात. आणि या कुंटे परिवारांनी गोड अशा प्रकारचं वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार आजचं कीर्तनाचं आयोजन. माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीला हे कीर्तन सांगण्याची संधी आज मला मिळाली. माझं महत् भाग्य. तारखेच्या संदर्भात आदरणीय सन्माननीय साहेब तर मला बोलायचेच, पण मी शक्यतो त्यांना टाळत होतो. आज उद्या म्हणत होतो. आणि आमच्या तुकारामनं जास्त हुक टाकला लोखंडाचा. त्यात कीर्तन काय कुठेही करायचं, त्याबद्दल काय नाही, पण आज उद्या आणि परवा गिरगावला कळसाचा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. आणि एरवी दरवर्षी सप्ताहात काल्याच्या कीर्तनाला पंगत असती, द्वादशीचे 2 दिवस जात असतो. बाकी एरवी कधीतरी त्या परिसरात गेलो तर गावाकडं मारुतीरायाच्या दर्शनाला, पण कलशाच्या कार्यक्रमात 3 दिवस गावात राहावा अशी मानसिकता.
पण आजही सकाळचा वेळ म्हणजे आता 5:30-6 वाजतील घरी जायला, पण अतूट प्रेम करणारी व्यक्ती आदरणीय कुट्टे साहेब, तुकारामचं त्यांचं जास्त सानिध्य, सगळीच बरीच गिरगावची मुलं आहेत आमची इथे, चांगलं प्रेम आहे, मान सन्मान वैभव सगळ्या गोष्टी बाजूला सारून सर्वसामान्यावर आदरणीय साहेब प्रेम करतात. पोलीस डिपार्टमेंटमध्ये सर्वोच्च पदाला असताना सुद्धा वारकरी संप्रदायाविषयी जिव्हाळा आहे, म्हणूनही येण्याचा मानस. एरवी असं मी कधी म्हणत नाही, मी असं आलो तसं आलो, कीर्तन नाही करणार तर काय ऊस तोडायला थोडा जाणार आहे मी, हेच करायचं ना आपल्याला, त्याबद्दल काय नाही, फक्त अडचण तितकी होती गावातली म्हणून मी सांगितलं, नाही तर असं चुकून बोलत नाही. 300 किलोमीटरहून आलो आणि 700, तुला कोणी म्हणलं आदल्या दिवशी झोपायली ना तू, तुला यजमान पलंग टाकन, गाद्या टाकेन, एखादं काजूचं टोपलं देईन, 7-8 पंखे इकून तिकून लाईन ना, हे असं करायचंच नाही, फक्त ती अडचण होती, बाकी मला दुसरी काही अडचण नव्हती. हो, आणि ते बी कसं असतंय गावात, मग आता लोक चर्चा बघा, सुचत नाही यायला, शेवटी यायचे हुकाला अडकल्यावर पळतेतच, हे यायला कुठं गावातला मारुती, असं म्हणत नाहीत, पण ती वेळ येऊ नये याच्याकरता आपण वागावं. माझा नियम आहे, सासऱ्याच्या पुढून सुनान जाताना पदर पडू द्यायचा नाही, आणि सासरा स्वयंपाक करत सून स्वयंपाक, चुकून बोललो, सासऱ्याच्या पुढून जाताना सुनानं पदर पडू द्यायचा नाही, आणि सून स्वयंपाक करत असताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सासरा जर चुलीला पाय लावून शेकत असेल तर त्यानं पेटलेल्या धिलपीनं तिने हाणायचा, तर फुटलं तरी काय पाप लागत नाही. मी नियमात वागतो, नियम सांभाळायचे आपले, मी एकच नियम मोडा संप्रदायातला, फक्त कोणते काका पैसे घेतो, गळ्यात शपथ घाला, युट्यूब चालू आहे, आपण खोटं कशाला बोलायचं, ते पण मी बायको केल्यामुळे घेतो, नाही तर संन्यासी असल्यावर काय करायचं, मागं न पुढं फुफुटा उड. अहो लय लग्न न करणाऱ्यानं पैसे कमी ले, त्याला फुकायच्या आधी मारामाऱ्या लागल्या, पैसे कोण वाटून घ्यायचे. ते केलं असतं मी पडलोय नसतो याच्यात, पण आता ते नाईलाज झाला, पडलो, आता काही त्याच्यातून सरकत येत नाही. विठाला विठाला हरिभक्तीपरायण आदरणीय शिवाजी महाराज काळे सुद्धा या ठिकाणी आहेत, महाराजांना सुद्धा प्रणाम. अजून दुसरे हरिभक्तीपरायण तुमच्याच आडनावाचे, आमच्यांनी भागवत वाचिलं असे हरिभक्तीपरायण आमचे काळे महाराज सुद्धा आहेत. बरीच मंडळी, तौर गुरुजी आदी करून सगळी जी मंडळी, पेटीवाले दादा, आमचे मृदंगाचार्य महाराज, आमचे सवाई महाराज असतील, त्यांच्यासोबतचा सवाई महाराजांचा माझा लय परिचय, खूप दिवसाचा, फार दिवसाचा परिचय, पण तुमचा मला भेट नवीन झाली. सुंदर संजय महाराज नवपुते, बर बर बर, हो इसपुते ठवाल पाहिजे तर नाव. एकच बस झालं, लय मोठी नग नवपुते, एकच पुत्रपद झाला. आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय नवपुते महाराज असतील, असं ते संघ आहे, त्याला नाही चोंबळायचं, कारण संघच्या माणसाला लय चोंबळलं किती पाडीत असतील. प्रत्येक क्षेत्रात माणसं जर मातीत गेले असतील तर संघच्यानंच घातले. राजकारणात लोक म्हणतात त्यानं मतदान नाही केलं, तू या संघच्याने विरोधात प्रचार केला, हे लक्षात ठेवत जाय. विठाला विठाला आधी करून तुळशीवाल्या मावशी असतील, विनेकरी असतील, सर्व संस्थेचे विद्यार्थी असतील, आधी करून सर्व मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या, येऊन या काळ बैसला शेवसा, जा की तो शिकायचा डोळे आता, काळानं कोणाला सोडच नाही. काळा ज्या वेळेला जवळ येत असतो त्यावेळेला सर्व इंद्रियाला कुठं पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय नमूद करतात. सर्व शरीर लाकडासारखं पडतंय, मन होय वेडे कोंडे प्राण, स्मृती भ्रमात बुडते, जीव कोंडून जातो यम जवळ आल्याच्या नंतर. आणि ज्या वेळेला यम हा प्राण काढतो, हा यम प्राण काढत असताना आतापर्यंत नुसत्या भारतापुरतं बोलत नाही काळे बाबा, पृथ्वीवर जितके देश आहेत या एकाही देशातल्या डॉक्टरला कळालं नाही, बघा बघा टकटक यम दिसायला आणि प्राण काढायला आहे, असा कळालेला नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. आणि मग तो प्राण काढण्याच्या नंतर यम त्या व्यक्तीला सांगतो ही व्यक्ती मृत झालेली आहे. आपल्या जुन्या भाषेत त्याला प्रेत म्हणतात, सर्वसामान्य प्रचलित भाषेत मड म्हणतात, वारकरी संप्रदायाच्या भाषेत सुद्धा मड म्हणतात. तुकोबारायांची वाणी, ज्ञानोबारायांची वाणी यांनी सुद्धा मड म्हटलेलं आहे.
पण तुमच्या शहरी भागामध्ये त्याला डेड बॉडी म्हणतात. इंग्रज जास्त असा पगडा बसला. भाषा शिकू नये असा विषय नाही, सगळ्या भाषा शिकावा. या पवित्र राज्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये एक नाविन्य फार मोठं विद्येचे सागर असणारे, त्यांना 56 भाषा येत होत्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायला. मला असं वाटतं 10-5 आपल्याला येत जावा, पण आपली सांभाळून दुसऱ्याची सांभाळली पाहिजे. शेजारणीला साडी घेतली आणि बायकोची फाटली, काय अर्थ आहे? तू शेजारणीला पैठणी घेतली ना आणि त्या बायकोची चोळी फाटली सोमल्या, तू लाज वाटायला पाहिजे. तिला दान केलं आणि तू उघडी झाली ना. आपलीला पैठणी घेऊन मग शेजारणीला 1 लाखाची घे, त्याच्यात महत्व आहे. आपली जमीन वाहाची मग शेजाऱ्याला बैल द्यायचे. आपले तसेच बाजाड पडेन म्हणले आपले बैल घेऊन जा, लेकरं काढ माती खाते का सोमळ्या. आपली भाषा, आपली संस्कृती, आपलं सगळं सांभाळायचं मग दुसऱ्याचं पाहत असते, असा नियम असतो. तसं असो, प्रेत म्हणतात. प्रेत त्यांना आत्मा काढा यमानं की ते प्रेतात रूपांतर होते, आणि प्रेतात रूपांतर झालं की त्याला घरी ठेवत नाहीत. लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, लक्ष्मीला सरळ प्रमाण म्हणायची वेळ मोज काय आपल्याला. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. मशानात नेतात. एका माणसानं सांगितलं माझ्याकडे 3000 कोटीची प्रॉपर्टी आहे. हान तू काय आम्हाला मग, तू याकडे 3000 कोटीची प्रॉपर्टी मग कस करतो? चुरगाळी तू का 10-5 माणसं घाल, तू ट्रॅक्टर त्याच्या अंगावर नाही म्हणे. माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, प्रत्येक जिल्ह्यात महाबंगला आहे. मी म्हणलं कुठेही असू दे, विदेशात बी असू दे, पण तू हे पोरं छताव तुला जाळीत नाहीत. आतापर्यंत कोणीच जाळलं नाही. लक्ष्यला ठाव आणि मशानात नेलं रे, नेलं की त्याची माती होती रे. शरीराची होय एकदा मशानात नेलं की त्या शरीराची माती निश्चित ठरलेली. कोणी नाही ती सांगाती, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. गोत घरे टाकून सारी, शेवटी गावाची बाहेरी. सगळ्याला सोडून जायचंय. आयुष्याची माळ तुटली रे, तुटली की कामच संपलं. चोखोबरायचा गोड पुरावा रे आसाराम. तुटला आयुष्याचा दोरा.
तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा. ह्या आयुष्याची माळ तोडणारा जगात डॉक्टरच नाही सवाई बुवा. डॉक्टरच नाही, डॉक्टरच नाही. एक जण म्हणला आमच्या कुटुंबामध्ये पाहुण्या रावण्यामध्ये 200 डॉक्टर असतील. मी म्हणलं कमी सांगितलेस तो, 1000 एक सांग ना. काही माणसाला नाद असतोय, मोकार टेकन चौघीत लुगडं एक, तिळभर करते ना इळभर सांगतील असा नाद असतो. 21 किलोची पायली रिसोड माप नाद असतो. काय काय 200 डॉक्टर आहेत म्हणे आमच्या घरात. मी म्हणलं मग काय करतो? नाही आमचे सगळे माणसं एकत्रित आले होते, मरूच देणार नाहीत. अरे येड्या, कितीतरी देशाचे आव्हाड भेटलेले डॉक्टर पण मेलेन सुमळ्या, तू वाचशील कसा? आणि डॉक्टर हा आजाराचं निदान लावून औषधोपचार करून त्याची व्याधी शांत करण्याचं काम डॉक्टर करतो. डॉक्टर आयुष्य देऊ शकत नाही. आयुष्य द्यायचं काम जर डॉक्टरच्या हातात असतं तर माणसं वाचायची इंजेक्शन त्यानं स्वतःला घेतली असते. आणि डॉक्टर नावाची जात मृत्यूलोकातली मेलीच नसती. आणि दुसरं पर्याय सांगतो, डॉक्टरला जर माणसं वाचवताच आले असते तर पंढरपुरातल्याच्या पायाच कोणी वैद्य वाचवी मी डॉक्टरच्या विरोधात बोलता असा विषय नाही. माझा अपघात झाला 4 फेब्रुवारी 2019ला. त्यावेळेला माझ्यावर फार मोठी कृपा केली जालना हॉस्पिटलचे आमचे हुशे साहेब. फार फार लेकरावर जितकं प्रेम करते तितकं माझ्यावर प्रेम केलं. हातूट हातूट हातूट. डॉक्टरांना वाईट म्हणत नाही, पण प्राण द्यायची ताकद मात्र डॉक्टरात नाही. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. कोण देवाला विचारलं असतं? डॉक्टरनं जर जीवाला वाचिलं असतं तर देवाला कोणी. त्यानं 3 गोष्टी त्यानं त्याच्या हातात ठेवल्यात, जन्म मरण आणि निसर्ग. या 3 गोष्टी. विज्ञानानं काही जरी प्रगती केली असेल तर माणूस उठिता येत नाही, पोरग पोरगी जन्माला घालता येत नाही, आणि निसर्ग विज्ञानाच्या हातात नाही. या 3 गोष्टी अजून पंढरपुरातल्या मालकांनी आणि भगवान शिवशंकरांनी स्वतःच्या मुठीत ठेवल्यात. म्हणून माणसं तासात आहेत. ह्या 3 गोष्टी ज्या दिवशी माणसाच्या हातात येतील त्या दिवशी टाळ आणि पक्वात नदीत टाकावं लागतील. आणि ते अति हुशार आहे ते देणारच नाही. इतका चतुर येतो. देव चतुर जाणोनी अंतर्वर्त तसे, किंवा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणे धन्य तुझी विठोबा. अति चतुर आहे ते, कोणालाच देणार नाही, कोणालाच नाही. माणसं म्हणले मी लय चतुर आहे, मी लय चालू आहे. म्हणलं तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलं तो किती चालू असेल याचा विचार केला पाहिजे की नाही? किती चालू असेल तो. मी नेहमी सांगत असतो, देवासारखा गुंड लक्ष्मीसारखी चंचल जगात कोणी नाही. देवासारखा गुंड कुंटे काका आणि लक्ष्मीसारखी चंचल कोणीच नाही. आता इथं कोणाचं 20 वर्ष वय असेल त्याने एका नोटाचा नंबर डायरीवर लिहून ठेवायचा, नोटावर सही करायची नाही. हो, आपण त्याला काय म्हणते ते नोटावर सही असते त्याला गव्हर्नर. एखादी काय सह्या करते, तू काय गव्हर्नरचा आजा नाही सुंबळ्या. नोटा काय आपल्या बापाची जहागिरी नसती, ती राष्ट्राची देशाची संपत्ती. तिथं काही बी आपलं इचकायचं नसते. हो, त्या नोटावरचा नंबर आपल्या डायरीवर लिहून ठेवायचा. जिवंतपणी ती नोट तर सापडणारच नाही काळे बुवा. मेल्यावर पिंडाच्या दिवशी पण टोन टाकणार नाही. इतकी लक्ष्मी चंचल. झाड सोन्याचं आहे, जयाची द्वारी सोन्याचं पिंपळ. त्याच्यामुळे ते कशाला इचकिते कोणाला? काय गरज आहे का मला सांगा ना? फुकट कळण शेंडी वळवळ काही गरज नाही आगावपणा घ्यायची. अहो ज्याच्या इथं 15 म्हशी जाणल्यात त्या शेपुडीवाल्याला दूध कशाला मागेल? म्हणजे तुमच्या शेळीचं दूध द्या. काय बाब्याला ऊन लागलंय, कानात दूध टाकायचं, बोकड्याच घालू त्या बाब्याच्या कानात. अहो ज्याच्या इथं वाघीन जणली ते कशाला शेळीवाल्याची इथं जाईल? शिवीन जणली. इतका श्रीमंत संप्रदाय आपला. आणि मला असं वाटतं ज्याच्या बापानं 200 एकर जमीन कमिली का त्यानं सासरवाडीतल्या 1 एकरसाठी भांडायचंच नाही. बापाची 200 एकर जमीन असतो, सासरवाडीत हाणामाऱ्या खेळायला 1 एकर जमीनसाठी मूर्खपणा आहे ना. ज्ञानोबा आहे तुकलो आप तुकोबा आहे आपले बाप.
श्रीमंताचे लेकर आहेत. मी हे दुसराही सांगतो, ज्या संप्रदायात उपास व्रत वैकल्य सांगितले, देव सांगितलेत, तेच आपण स्वीकारायचे. नालायक लोकांना बोकांडीवर घ्यायचं नाही, बोकांड मोडून जाईन एका दिवशी. विठाला विठाला वैद्यवाच विधी जीवा तरी कोण ध्याती देवा. त्या मालकान त्याच्यात हा चला गुंड सांगत होतो. एक नंबरचा गुंड रावण, पैशानं मोठा, बायका 80,000, पोरं 1,00,000, नातू 1,25,00,000, सासरवाड्या किती असतील याचा विचार करा. 80,000 सासा कशा सांगताय त्याला? रावणाला सासा बायका 80,000 म्हणजे सासरे 80,000, पण सासा सांगता येतील का एखाद्याला किती असतील? कारण जावायनंच 80,000 केल्या म्हणलं सासरा काय कमी करीत असेल का? हे गणित कसं लावता येईल? एक रामायणकार म्हणला 80,000 भार्या लंकेशानाम शशुरे अंश सहस्रेषु शशुरांश. हे म्हणलं वाचून सांगत आहे सुमळ्या, माणसं मरतील. हा एकच बायको कस काय रावणाच्या सासऱ्याला? एडबडेच का काय तू? हे बा मोटरसायकलवाला चुकला 2 मरतेत, ॲटोवाला चुकला 3 मरतेत, जीपवाला चुकला 10 मरतेत, एस टीवाला चुकला 55 मरतेत, रेल्वेचा चुकला 1000 मरतेत, वक्ता चुकला कोटी मरतेत. वक्त्यानं कीर्तन ऐकून करायचंच नाही. पाहुन या ग्रंथ करावे कीर्तन, पाहून कीर्तन कराय, वाचून 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 करायचे. जे तुम्ही गुंडे काका भागवत लावलं पुण्यस्मरणानिमित्त, ते भागवत कीर्तनकाराचा प्राण आहे. प्राणची कीर्तनकाराचा मेवा कविवर संताचा, जणू बोधाचा स्वयं प्रभेचा रव्यांतरीचा तमहरता. जय हो जय श्री भागवता, जय हो जय श्री भागवता, जय हो जय श्री भागवता. प्राण कीर्तन करायचं, शास्त्र वाचायचं, भीती नसती. बाबा ज्याच्या खिशात पैसे जास्त आहेत का ते बाजार करायला भेट नाही. केवढ्याची पट्टी झाली, चल लेत राय, आणि घेऊनच 100 रुपये गेले आणि ते म्हणला 5 किलो गुळ दे. त्या 9-10 दिवस गुळ मोजायला बसलं, पैसे कोण देईन? 40 रुपये किलो गुळ, आणि कोण बाकीचे पैसे कोण देईल? हा नियम आहे, नियम आहे. माणसानं ग्रंथ वाचून कीर्तन केलं की समोर बसलेल्या एखाद्या व्यक्तीने जर प्रश्न विचारला, हे कशात आहे तू बोलायलाच, आणि ते जर मग सांगता आलं तर भीती नाही. आणि आपण बोलत असताना पुढच्याने विचारलं कशात येतं, हे धोतर पिवळं होऊन खुर्ची पिवळी होईल नाही. पुन्हा लोक खुर्ची देणार नाहीत ना बसायला. तो आगुड घामोड नाही तर कंबर मोड. म्हणून पाहुनी ग्रंथ. काय सांगू लागलो आसाराम? हा रावण, रावण श्रीमंत रावण. लक्ष्मी किती चंचल सांगितलं. लक्ष्मी म्हणजे खसखशीचं पोत आहे. आमची इथे एक जणांनी 30 किलो खसखस घेतली. खसखस कळती ना, मसाल्याचा पदार्थ. हो काय तुम्ही भाज्या करता काय? या बा कीर्तनकाराच्या पुढे उत्तर द्यायचे नाही, पाण्याच्या घागरीवाल्यापाशी बसायचं नाही. कीर्तनकाराला उत्तर दिलं की ते तिसरंच काढीत, आणि घागरीवाल्यापाशी बसले की कोणी म्हणतं दी पाणी, दी पाणी, ते पाणी देऊ देऊच पालतं झालं. उत्तर छान. मसाला बायका कर, मसाल्याचा पदार्थ खसखशी. 30 किलोचं पोतडं घेतलं, बैलगाडीत पोतडं टाकलं. शनिवारचा दिवस, सकाळचा बवणीचा पार. हमालानं सांगितलं दादा 4 आणे हमाली द्या. पुढच्या बाजारी देईल. ते हमाल म्हणलं सकाळीच भेटलो बिनगिरे. त्यानं दाभण टोचलं. दाभण कळतं ना, दाभण टोचलं पोत्याला. गिरगावला बैलगाडी आली. गाड्याला सांगितलं ए राम्या पोता दुकानात ठुई. राम्या म्हणला रिका म्हणजे गिरगावपासून शेलू पस्तोर दुर्बीन लावून खसखस पाहिली, एकही दिसली नाही आणि पोत्यात थांबली नाही. एकही दाबनाचं छिद्र सहन होत नाही खसखशीच्या पोत्याला. तिचं नाव लक्ष्मी आहे. या बाईच्या विरोधात बी जायचं नाही, लक्ष्मीच्या विरोधात बोलायचं नाही. संप्रदायातली 1-2 माणसं विरोधात बोलतील, ते मूर्खपणाचं टोक आहे. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. लक्ष्मीच्या जर विरोधात बोलली तर हे कामं करणारी माणसं निरर्थक होतील, निरर्थक होतील. राजा बळीनं लक्ष्मीच्या विरोधात थोडंसंच काम केलं, म्हणून पंढरपुरातल्या मालकानं त्याला पाताळात घातलं होतं. नाहीतर राजा बळीसारखा दानशूर अजून जन्माला येणे शिल्लक आहे. फक्त एकच काम केलं, जेवणाऱ्याला सोन्याचं ताट फुकट कोणते काका? फुकट जेवायचं, सोन्याचं ताट न्यायचं. कामं करतील काही माणसं? नाही, निरर्थक होतील. म्हणून पैसा अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. केळीचे सालटे घरी आल्यावर खात नसतात,
केळीचे साल्टे घरी आल्यावर खात नसतात, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत साल्टे आणत असतात. मेल्यावर पैसे बांधून नेत नसतात, पण मरेपर्यंत लागत असतात. क्या बात. म्हणून पैशाच्या विरोधात बोलायचं काम नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. आणि पैसा आवडत नाही असं कोणी, मी मगाशीच सांगितलं, आयसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. कन्या पुत्र घोडे दाराधन कोणाला आवडत नाही? प्रत्येकाला आवडते. मिळत नाही म्हणून विरोधात बोलणं हा भाग सोडून द्या. योग असा आला. एवढा श्रीमंत रावण, गुंड, एक नंबरचा गुंड, त्याला दुपारा रट्टे दिलेत पंढरपुरातल्या मालकानं. आपटू हाणलाय. इथं दृष्टांत संपू द्या. एक नंबरच्या गुंडाला ज्यानं दुपारा आपटू हाणले, तो किती नंबरचा गुंडा असेल? त्याला नंबरच नाही ना, नंबरच नाही ना. रावण घड्याळाचा विचारच करीने गेला. काला नैवम दृश्यामी, सगळ्या गोष्टी ताब्यात होत्या रावणाच्या, पण काळ आपल्या ताब्यात नाही हे त्याच्या लक्षातच नव्हतं. त्याला गमेंड होतं, कारण त्याच्या प्रधानानं जांभळी दिल्यावर यमाचं धोतर सुटत होतं. इतका प्रधान. सूर्य दिवे लावायला, भास्कर भयतति तेजति कांतिम दीपकम भयतति जायन्ते, लंकेशाभय यानं वृत्तं सर्वस्थिता भय जायन्ते, दीपकम सकलम सुदेशि कालम, दीपकम सकलति सुदेशि कालम, दीपकम सकलम सुदेशि कालम. सकाळ संध्याकाळ दिवे लावायला सूर्य येत होता रावणाची. तर कल्पना करा किती मोठा असेल रावण. तो त्याला दुपारा हाणले, दुपारा. मग एवढ्या मोठ्या गुंडाला ज्यानं दुपारा रठ्ठे दिलेत, ते काय गुंड असेल? मग हे भांगार चोरणारे, कोणाची मोटरसायकल चोरणारे, शेतातले पाईप चोरणारे, टाटरी चोरणारे, वायर चोरणारे, ह्या गुंडाळ्यानं लय बाया नाही बडवायच्या. तुमचे तर तंगडे असे मोडीन तो पाचच काम नाही. एक नंबरचा गुंड, फार श्रीमंत जगाचा बाप. असो, येऊन या काळ बैसला शिवसा. पुरावा सांगतो तुम्हाला, काळानं कोणाला सोड नाही. भारतीय युद्ध पहिलं झालं, ते युद्ध द्वापार युगात झालं. द्वापार युगातल्या पहिल्या भारतीय युद्धामध्ये माणसं वाईट असतील एका बाजूनं, पण त्या वाईट पक्षात काही ठराविक माणसं चांगली होती. त्याच्यात भीष्माचार्य असतील, कृपाचार्य असतील, संजय असेल, कर्ण असेल, अशी काही ठराविक लोक चांगली होती. कौरवाच्या पक्षामध्ये 24 लोक इतकी घाणेरडी होती. पुराणाचा दंडक आहे, सकाळी सकाळी या 24 हलकटायचं नाव घ्यायचं नाही. त्याच्यामुळे मी सांगतच नाही तुम्हाला, चुकून तुमच्या तोंडाला नाव येतील. तुम्ही पुन्हा इचकितान, याला पाठत नसतील. हे असं तिसरीकून चलत नो. हे माणसं वकील नाहीत, पण महाराजाच्या काड्या करायला लय नंबर एक. पहिल्यासारखे महाराज राहिलेत नाही. काय शेपटी आलेत का महाराजाला आता? तू ही दृष्टी धड नाही सुमळ्या, ती लक्षात घे. तू या नशिबात नालायक भेटले. सगळ्याला नालायक म्हणे जाऊ नको. शकुनी हलकट होता महाराज, हलकट आहे शकुनी. किती हलकट सांगू तुम्हाला. बहिणीचे, सख्या बहिणीचे 100 पोरं जर कोणी मारले असतील तर पांडवांनी मारलेच नाही. त्याच्या सख्या मामानी मारले. सख्या शकुनीचा आणि पांडवाचा तिळ मात्र वैर नव्हतं. त्याला माहीत होतं पांडव आपल्या बापाला ऐकत नाहीत. जगाचा पाप पांडवायचा मेव नाही. हुशार होता शकुन्या. पण शकुन्याचे 4 पोरं, मी त्याला शकुनी म्हणतच नाही. आणि काही म्हणलं तर ते का जिता आहे का आता? काय करणार आहे मग देव? शिव्या देतो तुमच्या देखता 2-3, पण लक्ष्म्या पुढे आता त्याच्या तर आता नाही म्हणत. कोण काय करणार आहे? मेलन ते. त्याचे 4 पोरं दुर्योधनानं पाण्यातलं पंडाव खेळता खेळता मारले. कोणते काका त्या दिवसपासून शकुन्या ताव देऊन होता. माझ्या सख्या भाषानं माझे 4 मारले, बहिणीला एकही जिवंत ठेवणार नाही. म्हणून गांधार नरेश होता तो, गांधार देशाचा राजा. घरावर तुळशीपत्र ठुलं काळे बुवा,
आणि बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या आणि बहिणीच्या पोराला पत्ते खेळायला शिकले. सांगा, सख्या भाषेला जुगार लुडो पत्ते खेळायला शिकणारा मामा चांगला असतो का शेठजी? असा मामा ज्याला असन त्यानं आमोशाच्या दिवशी पैठणच्या तळ्यात टाका, ते पाप लागलं तर गिरगावकर फेडीन. हलकट शकुन्या, हलकट जयद्रथ्या, हर नालायक, हलकट दुःशासन. या पवित्र देशाची स्त्री उघडी होऊ नये, तिची आबरू झाकावी म्हणून पंढरपुरातला मालक एके दिवशी लुगडं झाला, वस्त्र झाला. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाली माऊली. पांडुरंगे येईवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येईवो पांडुरंगे. वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली, कपडा झाला हो देव. आणि या पवित्र देशामध्ये नालायक व्यक्ती तिचा पदर धरून वडीत होता. किती हलकट असेल तो व्यक्ती. जाऊ द्या, याची यादी नाही बघायची, मूर्खायची. भीष्माचार्य शरपंजरी पडले, 113 बाण अंगात घुसले. पुराण आहे त्याला, मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. एखादा म्हणील 111 होते, खोटं आहे. एखादा म्हणील 125 होते, खोटं आहे. 113 बाणच भीष्माचार्याच्या अंगात घुसले, हे पुराण सांगते. आणि पुराण काय गोट्या खेळणाऱ्यांनी लिहिलेलं नाही. हो, 113 बाण घुसले, पडलं माथार खाली. भीष्माचार्य सामान्य नव्हते, इच्छामरणी होते. 7 चिरंजीवापेक्षा भीष्माचार्यांचा अधिकार मोठा होता. चिरंजीव मरतच नाहीत, इतकंच आहे. पण भीष्म जर म्हणले काळे बुवा मला मरायचंच नाही, आणि मरायचं तरी यम येत होता, आणि मरायचंच नाही म्हणले तरी यमाची टप्पर नव्हती. 2 सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला भीष्म म्हणतात, आणि एकच सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला चिरंजीव म्हणतात. म्हणून मारुतीराय अर्जुनाच्या रथावर बसायच्या अगोदर भीष्माचार्याला प्रणाम करीत होते. भीष्माचार्याने विचारलं, आपण चिरंजीव आहात? मी फक्त चिरंजीव आहे, पण तुमच्याकडे 2 पद आहेत, चिरंजीव अधिक मृत्यू. तुम्ही म्हणताल ते तुमच्या हातात आहे. हो, पडले खाली. पारडे कोणी? पंढरपुरातल्या मालकाने. पंढरपुरातला मालक अर्जुनाच्या रथावर बसायच्या अगोदर भीष्माचार्याचं दर्शन घेत होते. द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. त्याला माहित होतं या म्हाताऱ्याचं दर्शन घेतलं की दिवसभर आशीर्वाद पुरवतो, आणि जेवढे शस्त्र अंगावर टाकले त्याच्यात आपला रथ वाचतो. वरी एक संन्यासी होता, आणि पुढे एका ब्रह्मचार्याचं दर्शन घेतलं. भीष्माचार्य ब्रह्मचारी, वरी एक संन्यासी. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. या दोघांच्या कृपेने अर्जुन आणि कृष्ण वाचले. पण भीष्माचार्याला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाने खालच्या पातळीचा विचार केला. बाई झाला पंढरपुरातला मालक. शिखंडी यवतो सकल सिदा कृतार द्वापारे च भवन्, निधियां कृतुयं संग सुधा भव, निधियां कृतु भव संग सुधा. भीष्मां भवयति वासजनो, भीष्मां भवयति वासजनो, भीष्मां भवयति वासजनो. कामिनीयां भवति स्थितो, क्लिंब्यां भयजायन्ते कृतु. क्लिंब म्हणजे नपुसक, नपुसक म्हणजे हिजडा खालच्या भाषेत. शिखंडी झालं. आणि मथऱ्यान 4 प्रतिज्ञा, मुख्य उपप्रतिज्ञा 22 होत्या. त्याच्यातली एक प्रतिज्ञा लक्षात आली, हातातला बाण भातोडं खाली टाकून दिलं, आणि जगाच्या मालकानं बाईच्या रूपात मेवण्याच्या कानात सांगितलं, हान बाण. सनसन 113 मारले, म्हातारं खाली पडलं. खाली पडल्याबरोबर डोकं असं खाली जात होतं. तक्के घेऊन आले काय काय नालायक, तक्के भरजरी तक्के उशाल द्यायला. पण हे म्हातारं हलकटायचे तक्के घेतं का? हा, ते का बाळू महाराज थोडाचे 4-2 हजार पाकिटात घातल्यावर नालायकाच्या अंडरविली धुवाला नाही. आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकतीन. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते आहेत का? हे भीष्माचार्य होते. अर्जुनानं बाणाच्या 2 तिवाया केल्यान उशाल दिल, ताण लागली. शकुन्या पाणी घेऊन आला. हट, पेद कधी म्हातारे शकुनी. आता त्यावेळेला अग्निबाण मारला. 2 भोगावती आहेत सवय बुवा, एक पाताळात आहे, एक स्वर्गात आहे. पुन्हा भोगावती नाही कुठं. त्या भोगावतीचं पाणी आणलं, भीष्माचार्याने पेलं, बाण आटून टाकला.
कृष्णा ये मोबाईल मंडपाच्या बाहेर मंडप द्यालता अंगावर ए यमा इकडे काय कन्हैया जी उत्तरायण कधी लागायचं रे येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय कधी लागायचं उत्तरायण पंढरपुरातल्या मालकान दोघांकडे बघितलं डावीकडे विदुर उजवीकडे संजय संजयाला व्यासांची कृपा होती व्यास कृपा दीपकू संजय झाला आणि विदुर काकाला ज्योतिष्य शास्त्राचा अभ्यास होता प्रकांड विद्वान आजपासून 22.5 दिवसाला उत्तरायण लागेल ठीक आहे म्हाताऱ्याने सांगितलं यमा तिथं उभं राह 22.5 दिवस जागेवर हालशील तर पाय मी सांगत नाही पैठण मधले मालक सांगतात देखो नि दक्षिणायन अति घोर भीष्मे ऐकताची उत्तर काळाशी सारोनी यादुर स्वशरीर रक्षिले देखो नि दक्षिणायन अति घोर भीष्मे ऐकताची उत्तर काळाशी सारोनी यादुर स्वशरीर रक्षिले 22.5 दिवस यम जाग्यावर उभा हालछिंद पाय काय त्याची माय व्याली भीष्माचार्याच्या विरोधात जात असताना आणि पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं आता मला बोलू नकोस द्वारकेचे मालक द्वापार युगातली श्रीकृष्ण परमात्मा भगवान श्रीकृष्णाला सांगितलं मला बोलू नका आता 10-11 दिवस डोळे झाकले 11व्या दिवशी डोळे उघडे आणि 11व्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातात भीष्माचार्याने ग्रंथ दिला त्या ग्रंथाचं नाव होतं विष्णू सहस्रनाम 113 बाणांगात घुसल्याच्या नंतर 1000 नावाचं स्तोत्र केलं काय महात्मा असेल तो 22 दिवस संपले 23वा दिवस उजाडा माध्यानी भास्कर आल्याच्या नंतर 22.5 दिवस होणार त्यावेळेला यम येणार भीष्माचार्याला घेऊन जाणार पंढरपुरातल्या मालकाने थोडीशी हुशारी दाखवली मी पंढरपुरातल्या मालकाच्या विरोधात बोलत नाही पुराण सांगते म्हणून सांगतोय मी त्याच्यात नावानं भाकरी खातो आणि त्याचं कसं लिचकू त्याच्या मनात आल्यावर जाताना बाळ्या मरण त्याच्या हातात येईन सगळी सत्ता तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात ना आपली काय सत्ता चालती पण पुराण सांगते ते सांगतोय तुम्हाला काय हुशारी केली माझ्या पंढरपुरातल्या मालकाने ए यमा चल ने घेऊन जी येतो मी ने घेऊन ने थांबायचं नाही भीष्माचार्याला ऐकू येईल असं म्हातारं मनातली मनात हसत होतं काय हुशारी पंढरपुरातलं या मला काढून दिलं आणि मृत्यूचा काळ काही बव काही करण काही क्षण काही निमिष ही पंचांगाची भाषा आहे तुम्ही आपलं सेकंद मिनटं घंटे दिवस हे ध्यानात ठेवत जा निमिषण कळप पळण बवन करण हे कशाला डोक्यात घ्यायचं आणि ते लक्षातही बसणार नाही ना ते तुमच्या लक्षात बसले आम्हाला नाशिकला जावं लागेल इटा उचलायला तुमच्या ध्यानात राहत नाही त्याच्यामुळेच आमचं शिजत आहे बबक करना मात्रा पळे होता विषा देहा निराळे ते दक्षिणाधिपती सोळे हकारीला हकारीला म्हणजे काढून द्याला कोणी पंढरपुरातल्या मालकाने काही वेळ शिल्लक असेल अर्ध्या मिनिटाचा एखाद्या मिनिटाचा तेवढ्या अवकाशामध्ये भीष्माचार्याच्या कपळाला घाम आला स्वेद दाटला से ललाटी येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय ललाट म्हणजे कपाळ स्वेद म्हणजे घाम कपाळावर घाम आला तै विंजने वारित से नारायण तै इंझने वारित से नारायण इंधन म्हणजे वारा कुंटे काका कूलर नव्हतं फॅन नव्हता एसी नव्हती त्या काळात कपड्याचेच पंखे होते तै इंधने वारित से नारायण जगाचा बाप वार घालू लागला माझा द्वारकेतला मालक विटेवरचा मालक येणारा घाम थांबला पण आल्याला आटत नव्हता तै धावला से विदुर
गलबले वारी तसे तो कोण, स्वेद येता ठाव पूर्ण, आलिया स्वेदा कोण पुसे. कोण पुशील तो घाम. तेवढ्या अवकाशात काळे बुवा हृदय हालत होतं. विटेवरच्या मालकाने सांगितलं, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने, पितामहा काळजी करू नका, यमाला काढून दिलंय. हसले प्रभू, देवाकडे बघून हसले. हसता का? काय नाही म्हणले, सहज हसलो. यम काढून द्याला म्हणलास म्हणून हसतो. तेवढ्या अवकाशात एक व्यक्ती आला शेठजी. त्यानं असा बारीकसा मखमली कपडा आणला आणि भीष्माचार्याच्या कपडावरचा घाम पुसला. त्याच्यावर 4 निमिष आणि 5व्या निमिषातला एक पर्व, म्हणजे 4 बाऱ्या डोळ्याला डोळे लागतात, याला एकाला निमिष म्हणतात. आणि इतक्या वेळापुरत्याच भीष्माचार्याचा प्राण मालोत होता. पितामह पितामह यम काढून दिलाय. नाही कृष्णा, तुम्ही वाऱ्यानं घाम बंद केला आणि ज्यानं कपड्यानं घाम पुसला ते रूपात जरी माणसाचे असल पण तो माझ्या उशाला यमच होता. सांगा काळे बुवा, आहेत आपण भीष्माचार्य इतके मोठे? यम उशाला बसला असल ही आख्यायिका सामान्य नाही. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, तो उशाला आहे. 1 नंबरचा राजकारणातला डॉन. या पृथ्वीवर जितके राजे झाले कुंठे काका, त्याच्यात 1 नंबरचा राजकारणातला डॉन होते कृष्ण. 2 नंबरचे विदुर, 3 नंबरचे कनक, 4 नंबरचे चाणक्य आणि 5व्या क्रमांकाचा राजा सर्व देशात 5व्या क्रमांकाचा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. 6वा राजाच नाही आणि असला तरी 6वा क्रमांक घ्यायच्या लायकीचा नाही. आणि मी जिवंत आहे तोपर्यंत होणार नाही. गळ्यात शपथ खोटं नाही. मी कसं कोणाला म्हणेन? व्याख्यात संप्रदायाच्या. कीर्तन सांगत होतो, सुंदर स्त्री कोणाला म्हणा. एक बाई म्हणली, महाराज मला विश्वसुंदरी म्हणून अवॉर्ड भेटलंय. मी म्हणलं, बाई ज्यानं दिलंय तो गांजा वडीत असल आणि तू पद घेतलंय तो मेमरी कार्ड उघडला असेल. मी कोणाला सुंदर म्हणत नाही. मी माझ्या बायकोल म्हणत नाही तर तुला कसं म्हणीन? सुंदर 222 स्त्रिया झाल्या पुराणात. इतिहासात फक्त 6 स्त्रिया सुंदर होत्या. मी स्त्रीची विटंबना करणार नाही, कारण या देशाचं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल त्या देशाची स्त्री आहे. कारण ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई हे सर्व संप्रदायातले लोक या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा या स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. भगवान राम याच पोटी जन्माला आलेत. आपण या स्त्रीला चेष्टा कशाला करायची? पण कोणालाही कोणती पदवी द्यायची नाही. महाराष्ट्रामध्ये 6 स्त्रिया सुंदर, 4 हिंदूकडं 2 मुसलमानाकडं. इतिहासात 222 स्त्रिया सुंदर. आता याच्यानंतर अधिकारी लोक जन्मालाच आले नाही नंबर काढणारे. आता कोणी म्हणतील ही सुंदर, याचा पहिला, त्याचा तिसरा, त्याचाच मेळ नाही, तो काय काढू शकतोय? कोणाला सुंदर म्हणायचं?
तरुयां शाखेषु फलतुम्राणां कलिकानां पुष्पादिनी माल्यादिनी तनुगंधानी जायते. तनु म्हणजे शरीर. जिच्या अंगाच्या सुगंधाने ज्या झाडाला कधीच फुल लागत नाही त्या झाडाला फुलं लागतात. हिच्या शरीराचा सुगंध इतका गोड असावा, तिच्या सुगंधाने झाडाला फुलं लागावा, हिला सुंदर म्हणतात. आपल्या सोयाबीन मध्ये कापसामध्ये गेल्यावर शेंगान बोंड गळत येत. कसं म्हणता येईल श्रीमंत? अद्याप नाही, अद्याप नाही. या बा, सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही, विद्वत्ता कोणाच्या बापाची जहागिरी नाही. जगात एक बी जात नाही की त्या जातीत माणसं दारू पित नाहीत. प्रत्येक जातीत माणसं हलकट आहेत, प्रत्येक जातीत माणसं नालायक येतं आणि प्रत्येक जातीत माणसं चांगले येतं. म्हणून वारकरी संप्रदाय कोण्याही जातीला नाव ठेवत नाही. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी आहे का? मला लेकरं सुंदर होतील त्या बापाची, डॉक्टरला होत नाहीत, तुला कशी होतील? ती सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. जातीचा पण काही संबंध नाही. कल्याणच्या सुभेदाराची सून इतकी सुंदर होती, मी सांगत नाही, एका कवीने वर्णन केले. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहून आई म्हणाला, अरे तिला पाहून आई म्हणाला, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होत हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. अमावस्याच्या दिवशी तिचा प्रकाश पडायचा, पण तिला छत्रपती आई म्हणाले. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो शिलवान. म्हणून 5व्या क्रमांकाचा डॉन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज 5व्या क्रमांकाचा. एखादा म्हणला असेल 6वा, मी त्याला म्हणतो त्याला माझ्याकडे पाठवा, 1-2 प्रश्नाचं उत्तर दे म्हण, मरुस्तर त्याच्या चपला धुईन, गळ्याची शपथ. सगळं हावली पोरायच्या बायकोच्या करीन आणि त्याचाच भाकरीवर त्याच्या चपलात होतो. हो मग कशाला या हावलीच करावं लागेल ना महाराज. ते काय मनान थोडीच आलेत, मी आणली म्हणून आली ना. ती म्हणीन तुझा शिन बोंबलत, पण मी कसा जाईन? विडाला विडाला ब्रह्मांडाचा मालक, 1 नंबरचा डॉन बाजूला आहे. तो उशाला असताना काळ उशाला आला आणि यमाचा प्राण काढा. आपले किती पाहुणे श्रीमंत असले तर फक्त फुकायला येतील काका, वाचवायला एकही येऊ शकत नाही. आतापर्यंत कोणाचाच आला नाही. एक पुरावा संपला. एका बाईचे मालक झोपले काळे बुवा. झोप लागली. झोप प्रत्येकाला लागते. मला असं वाटतं झोप ही शरीरासाठी औषधच आहे. कधी कधी फिरण्यामुळे झोप भेटत नाही. माझे 3000 गावं आजच्यानं पूर्ण होतात, एकच कमी पडले. अजून एका गावात कीर्तन केलं म्हणजे नवीन. बरं नवीन नवीन हे एक गावच म्हणावं लागेल ना. याला सगळं औरंगाबाद कसं म्हणता येईल? एक स्वतंत्र एक गावच आहे. झोप लागली तिच्या मालकाला आणि संध्याकाळची संध्या व्हायची वेळ आली. दिवस माळवायच्या अगोदर संध्या करावं लागते. पांडे काका तिकडे गुतलेत ना आमचे, त्याला माहीत होती. पूजेला गुतलेत. हो, हुशार माणूस, वारकरी संप्रदायावर अतूट प्रेम करणारा माणूस पांडे काका. संध्या राहिली संध्याकाळची. बाईने विचार केला झोपीतून उठवावं, मालकाचा आजारी, थोडे ताप आलेली, कसं उठवा. आणि नाही उठवा तर सूर्य मावळल्यावर संध्या कोण करील? किती मोठ्या लोकांच्या उशाला काळ बसतो. म्हणून वैकुंठ जगाचा बाप बसला आणि अभिमन्यूचं डोकं मांडीवर घेतलं. अभिमन्यूच्या डोळ्यातून पाणी आलं. दादा, 2 माणसं कधीच रडत नसतात. मालक मृत्यू पावल्याच्या नंतर सती रडत नसती आणि ओरिजिनल वीर मरताना रडत नसतो. कारण वीराला माहिती आहे मी मेलो तरी मला मोक्ष आहे, आणि सती जाणारीला माहिती आहे मालक मेले तरी मी सती जाणार आहे सोबत. कशाला रडायचं? 2 लोक रडत नसतात. त्याच्यापैकी अभिमन्यू एक आहे, वीर आहे. मरणाच्या भीतीने रडत नाही. मामा म्हणजे पंढरपुरातला मालक.
मामा म्हणजे शकुन्या नाही, बहिणीच्या पोराला पत्ते खेळायला लावणार ते नाही. मामा मामा आहे, जगाचा बाप आहे मामा, सख्खा मामा, सख्खा मामा. वसुदेवाला पत्नी 12, कृष्ण देवकीची, सुभद्रा कोणाची? महाराजांनी सांगू नका. किती भागवतकार फुकल्यावर सुधरता ना तुम्ही? पहिली गोळी मला घाला. जाऊ द्या, असू द्या, तुमची परीक्षा घ्यायला थोडा झालो मी. सुभद्रा, पत्राचा इतिहास अर्जुनाच्या लक्षात आला. आपल्या पत्नीने दिलेलं पत्र काय करते काय माहीत. डोळ्यातून पाणी आलं. भाषेवर रडता नाही, मरणाच्या भीतीने रडत नाही मामाश्री, पण खाली पडल्यावर माझ्या आत्ते मामानं मला लात मारली. दुर्योधनाचा सख्खा मेवना जयद्रथ आहे. हलकट होता, हलकट 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 नालायक होता. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, आपल्या घरी आल्याला पाहुणा जास्त दिवस ठेवायचा नाही, आणि ठेवला तर त्याच्यावर दुर्बिणीसारखा वाच पाहिजे. त्याच्यावर जर दुर्बिणीसारखा वाच नाही ठेवला तर एके दिवशी आपलं घर पालथं करायला तो पाहुणा भेट नाही. पाहुणी बी असू द्या आणि पाहुणा बी असू द्या. असे माझ्या वाचनामध्ये 213 लोक आलेत, काही पाहुणे आणि काही पाहुणे. त्याच्यातले एक पाहुणा आणि एक पाहुणी सांगतो. करता त्रेता युगात एक पाहुणी नवऱ्याला भाकरी न खालता घालता भावाच्या घरी राहिली. भावाला 80,000 बायका होत्या आणि पुन्हा एक आणायला लावली. दादा मला एक वहिनी आण. आणि हे आता 1,500 रुपये पगारी घेऊन त्या पोराला ती गाणी शिकित. आमचं पोरगं गाणं म्हणलं, दादा मला एक वहिनी आण. मी आणलं, मिशा नाही सुमल्या तुला अजून. सीता आणायला लावली. रावणाचं वाटोळं कोणीच नाही केलं, सख्ख्या बहिणीने केलं. 8व्या अवतारात घरावर तुळशीपत्र ठुलन बहिणीच्या घरची भाकरी खाल्ल्या. शकुन्या फुकट खाणार घरी ठेवायचे नाही, कामाला लावायचे. आमच्या इथला एक पाहुणा जाईच ना. कशाला जाईन? आमचं रानातलं दुकान सुरून हे सुरू संध्याकाळी. हो, एटीएम मधले पैसे संध्याकाळी भेटत येत, पण खात्यावर नसल्यावर चिडजी. आमचं रातच्या 11:30ला कीर्तन संपलं तरी बी आहेत ना खातं ते सुरूच. मग कमीत नाही त्या पाहुण्याला काही, तो जाईच ना. पण ते पाहुणा इचकू लागला आमचं. आमच्या गड्याला म्हणलं, आपला फवारा झाला का? हो. आज डबल करायचा. काय म्हणले महाराज, डबल कशाला, लय महागायचं औषध आहे. औषध फवारूच नको म्हणलं. 1 किलोभर चुना आण आणि एका टाकीत कालव, ढवळं दिसलं पाहिजे फक्त औषध म्हणून, आणि फवाऱ्यात टाक. ते म्हणलं आपलं पेट्रोल संपन्न. म्हणलं पेट्रोलचा घ्यायचाच नाही, कुच्या घ्यायचा. हातपंप 3 टाक्या फवारल्या. 5व्या टाकीला संडासून येतो म्हणला. 9 वर्ष झाला अजून त्याची संडासच झाली नाही. आमच्या इथं आलाच नाही. हो, असा काढून द्याला. जर ठुला असता ना आता लोक बाळू गेला असता. हो, हे अशी ठवाचे नाही. ठवा पण काम लावा. फुकट ठुले की आपले वाभाडे काढते. ते वाशे मोजीत असते, वाशे पत्राच्या नाल्या मोजते. वाशे कळायचे नाही तुम्हाला शहरातल्याला. काय रडतं? जयद्रथानं लात मारली. मामाश्री एक विनंती, हात उचलत नव्हते. एक विनंती, फक्त जयद्रथ मारेपर्यंत 3.5 तासाचं आयुष्य द्या. अभिमन्यू बोलत असताना अर्जुन ऐकत होते, हे काहीच बोलत नव्हतं. हे म्हणजे कोण माहिती आहे? जगाचा बाप. अर्जुनानं चुटकी वाजली, म्हणजे 2 मिनिटं इकडे पोरा देखता कशाला बापान बोलायचं. झाडाच्या आडंगी घेतलं आणि 2-3 कबुल्या दिल्या. देवा, माणसं भजन करीत असतील तोंडानं, पण एक लक्षात ठेव देवा, अरे मी झोपी गेल्याच्या नंतर माझ्या अंगावरचे रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत असतात. निद्राती पार्थो भया रोमती नामनिष्ठो मुच्यतेन कृष्ण मुच्यतेन कृष्ण मुच्यतेन द्वैपायनन्ति कृष्ण कायं रधेतु स्वेदति जायं रोमाक्रिय भय छंद सुधा नामर्निष्ठा भय जायं सुदेशु नामर्निष्ठा भय जायं सुदेशु
काष्ट प्रिया भय सकलिता रोमम प्रिया भय सकला तिथी आनन पुटा भय सकला स्थिती विस्तुरो भयतति कालंजना पार्थम पृथक किम सुते जया पार्थम पृथक किम सुते जया पार्थम पृथक किम सुते जया नैवम गांजा कसम लिखितम. तुम्ही याला बी वाजिलं नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिले का दादा ज्याचे रामकृष्ण म्हणत होते मी तो अर्जुने. काय उत्तर दिलं मालकानं ज्ञानोबरायांनी वाणी खर्ची केली तो कोपे तरी निवांत साहे हा ऋषे तरी बुझावीत जाये. अर्जुन रागावला तर देव माफी मागायचे अर्जुन रुसला तर त्याचं सांत्वन करायचे. इतकं पिसं लागलं होतं पंढरपुरातल्या मालकाला. तो मी ऐक 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 म्हणे ऐक देवा माझ्या सुभद्रा नावाच्या बहिणीचं सोडून दे रे. तुझ्या सुभद्रा नावाच्या माझ्या शब्द चुकीचा गेला देवा तुझ्या सुभद्रा नावाच्या बहिणीचं सोडून दे तुझी सख्खी बहिणी. पण देवा तुझीला मानलंस ना ती द्रौपदी आहे. एक माहिती देवा जिच्या भावानं भाऊबीजीच्या दिवशी 48,324 दाशा द्यालत्या. भागवत बघायचं नाही महाभारत बघायचं नाही मग मला काय उसात नाही गवसलं दुसऱ्या पुराणात बघायचं. 48,324 दाशा दादा तिच्या भावानं दीपवळीला बहिणीला भांडे घासायला दिल्यात. पण एवढ्या टोकाला गेलेली द्रौपदी विराट राजाच्या घरी शेण काढीत होती. कोणते काका शेण काढीत होती. शेण शेण शेण. अर्जुन सांगायला देवाला ऐक देवा शेण काढत असताना ती 2 नियम कसे सांभाळीत होती. एक देवाचं भजन आणि पतीची सेवा. तिला दळायला बशिलं चला देवाची सेवा सांगतो पतीची आपल्याला वेळ नाही. दळायला बसल्याच्या नंतर ती दळीत असताना तिने गाणं म्हणायला सुरुवात केली. सखया रे द्वारके चाराया. धर्म पळत आले आणि द्रौपदीचं तोंड दाबलं. द्रौपदी आपण पांडव आहेत तू द्रौपदी असं कळता कामा नये. 3च दिवस राहिले होते 12 महिने संपायला. 3च दिवस. मालक असं का म्हणता दळताना बाईनं मुख्यानं दळू नये. माणसानं एकदाच दळीत असते आई किंवा बाप मेल्यावर उलट्या जात्यानं. काही भागात नाही ते काही भागात आहे. आणि तीच राख सावडायच्या दिवशी सुपात ज्वारी नेत असतात कण्या. प्रांतभेद म्हणायचं पण याला शास्त्राचा पुरावा आहे. तू मुख्यानं दळ आपण कळतो दुर्योधनाचे गुप्तचर आहेत. तिनं सांगितलं मालक 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास पुन्हा भोगायला तयार आहे पण त्याचं नाव नाही बंद करीत मी. हे सांगत असताना अर्जुनाला उमाळा दाटून आला आणि ऐकत असताना जगाचा बाप त्या युद्धभूमीच्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर झाडाला कवटाळीत होता. किती तुझ्यावर प्रेम करणार आमचं कुटुंब रे देवा. किती 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 प्रेम करते आमचं कुटुंब. देवा त्या द्रौपदीचं कधी अंतकरण पाहिलंस तो देवा. एके दिवशी तू बोट कापल्याचं निमित्त केलंस. ज्या बाईच्या कपाळावर कुंकू आहे तिने पदराकून नाटी फाडीत नसतात. जिचे 5 पती जिवंत असताना तुझ्या बोटाला तिने चिंदी बांधली देवा. उद्धवाने विचारलं ताई ताई चिंदी का फाडते तुझ्या कपाळावर कुंकू आहे. तर देवा तिने उत्तर काय दिलं तर माहिती आहे. द्रौपदीनं उद्धवाला उत्तर दिलं या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी पुसायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्या बोटासाठी पदर फाडायले. अर्जुन म्हणायचं काय तुम्हाला आमच्या सगळ्याच्या प्रेमाच्या भजनाच्या बदल्यात माझा मुलगा उठव. पांडव भजन करीत होती. पाहती पांडव अखंड वनवासी किंवा आठवीती वनवासात भजन पांडवांचं. तरी त्या अभिमन्यूचा जगाचा बाप मामा आहे पण त्याच्या पण उशाला काळ बसला. येऊन या काळ बैसलासे उसा विढोबार कुमार
दरबार